नमस्कार मंडळी, मी आहे दीक्षा आणि स्वागत आहे तुमचं दीक्षाच पेसफुल किचन मध्ये। आज मी आपल्यासोबत रागी डोसाची रेसिपी शेअर करत आहे। स्क्रॅच पासून रेसिपी बघूयात, त्याचं बॅटर कसं बनवायचं आहे ते सुद्धा आपण इथे रेसिपी बघून घेऊयात। एकदम जाळीदार बनवू आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये आपण अजिबातच पोहे किंवा साबुदाणा कोणतंही एक्स्ट्राचं मटेरियल न घालता फक्त डाळ आणि नाचणी आणि चावळ यापासून आपण मस्त कुरकुरीत असा आपला नाचणीचा डोसा बनवूया। खूपच टेस्टी आणि हेल्दी रेसिपी आहे। तुम्ही जर वेट लॉस वर असताल तर ही रेसिपी तुमची ब्रेकफास्ट पार्टनर नक्कीच बनू शकते। चला तर मग रेसिपी बघून घेऊया। त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। अगदी इडली बॅटर प्रमाणे हे बॅटर देखील वर्सटाईल आहे। म्हणजेच यापासून नाचणीचा डोसा, नाचणीची इडली, नाचणीचा अप्पे हे सर्व एकच बॅटर पासून बनू शकतात। त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर एक मेन्यू डिसाईड करायचा आणि या बॅटर पासून तुम्ही तो नाश्त्यासाठी बनवू शकतात। तर त्यासाठी मी इथे 1 कप नाचणी घेतलेली आहे, स्वच्छ करून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर मी इथे 1 कप चावळ घेतलेला आहे, म्हणजेच तांदूळ घेतलेला आहे। तुम्ही इथे उकडा तांदूळ किंवा राशनचा तांदूळ देखील वापरू शकतात। मी इथे राशनचा तांदूळ वापरलेला आहे। हा तांदूळ जनरली सर्वांच्याच घरात अवेलेबल असतो, त्यामुळे मी इथे हा तांदूळ वापरलेला आहे। तुम्ही हवा असेल तर दुसरा तुम्हाला जो आवडेल उकडा तांदूळ देखील वापरू शकतात। आता याला आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात। कमीत कमी 7 ते 8 वेळेस मी याला पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि यामध्ये मी 1 इंच वरती इतकं पाणी भरलेलं आहे। आता याला आपण 7 ते 8 तासासाठी भिजत घालूया। तर याचबरोबर आपल्याला डाळ देखील भिजत घालायची आहे। तर 1 कप नाचणी आणि 1 कप तांदूळसाठी मी येथे अर्धा कप उडद डाळ घेतलेली आहे। उडद डाळ घेतलेली आहे, ते सगळे उडद असते ते मी इथे वापरलेले नाहीत। अर्धा कप उडद डाळ घेतलेली आहे आणि याला देखील आपण 2 ते 3 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात। आता यामध्ये फर्मेंटेशन मस्तपैकी व्हावा त्यासाठी मी येथे हा छोटा जो चमचा असतो या चमच्याने 1.5 चमचा मी येथे मेथी दाणा घालत आहे। मेथी दाणा हा ऑप्शनल आहे। उन्हाळ्यामध्ये जर करत असाल तर हा मेथी दाणा घालण्याची काही गरज पडत नाही, फक्त एक्स्ट्राचं फर्मेंटेशन करा आणि फर्मेंटेशन होऊन जातं। पण मी इथे 10 तासासाठी याला फर्मेंटेशनवर ठेवणार आहे, तर रेट वाढवण्यासाठी मी इथे थोडंसं मेथी दाणा घातलेला आहे। आता उन्हाळा चाललाय तर हे मेथी दाणा नाही घातला तरी देखील चालू शकतं। तर याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलेलं आहे। याच्यामध्ये शक्य होईल थोडं जास्तच पाणी घाला आणि याला देखील आपण 7 ते 8 तासासाठी भिजत घालूयात। मी इथे ओव्हरनाईट याला भिजत घातलेला आहे। आता दुसऱ्या दिवशी सकाळी याला आपण वाटून घेऊयात। तर 7 ते 8 तासानंतर म्हणजे सकाळी हे मस्त पैकी फुलल्या गेलेले आहेत। तर याच्यातलं एक्स्ट्राचं पाणी आपण काढून घेऊयात। डाळ पण आपण चेक करून घेऊयात। डाळ पण इथे मस्तपैकी फुगलेली आहे। यातलं पण एक्स्ट्राचं पाणी आपण काढून घेऊयात। तर यामध्ये आपण पोहा किंवा साबुदाणा अजिबात घालत नाही आहोत। फक्त हा रेषा तुम्ही फॉलो करा आणि तुमची इडली विदाऊट पोहा किंवा साबुदाण्याची एकदम परफेक्ट बनेल। आता आपण याला मिक्सरला लावून वाटून घेऊयात। तर येथे मी कमीत कमी पाण्याचा वापर करून याला दळून घेणार आहे। याला शक्य होईल तितकं बारीक दळा, अजिबात रवाळा वगैरे दळण्याची गरज नाही, कारण की नाचणी ही लवकर दळल्या जात नाही आणि ती जर जाडसर जर राहिली तर डोसा इडलीमध्ये त्याचे दाणे आपल्या दाताखाली येऊ शकतात। तर येथे मी थोडंसं पाणी घातलेलं आहे, एक्स्ट्राचं थोडंच घातलेलं आहे, जास्त नाही घातलंय आणि याला मिक्सरला लावून आपण एकदम फाईन वाटून घेऊयात। तर बघू शकतात इथे मी वाटून घेतलेलं आहे। तुम्हाला मी दाखवते कन्सिस्टन्सी याची पण बघू शकतात किती स्मूथ हे दळल्या गेलेलं आहे। याच्यामध्ये नाचणीचे अजिबात कण लागले पाहिजे नाही, नाहीतर आपला डोसा हा मध्ये मध्ये फाटू पण शकतो। आता आपण याला भांड्यामध्ये काढून घेऊयात। सर्वात महत्वाचं म्हणजे भांडं हे थोडं साईजने मोठं घ्या, कारण की हे बॅटर साईजने डबल फुलल्या जातं, त्यामुळे थोडं मोठा घेतला तर तुम्हाला सोयीस्कर जाईल। तर अशा प्रकारे मी नाचणी आणि तांदूळ दळून घेतलेले आहे। आता आपण इथे डाळ दळून घेऊयात। मी त्याच भांड्याचा वापर करून इथे डाळ दळून घेत आहे। तर डाळ आपल्याला कमीत कमी पाण्याचा वापरून एकदम स्मूथ इथे दळून घ्यायची आहे। तर बघू शकता तुम्ही अगदी स्मूथ दळल्या गेलेली आहेत। याला देखील आपण त्याच भांड्यामध्ये काढून घेऊयात। आता सर्वात महत्वाचं म्हणजे आता डाळ काढल्यानंतर आपल्याला हे बॅटर हाताने फेटायचं आहे। हाताने फेटल्याने हे एकजीव तर होईलच, त्याचबरोबर याचं फर्मेंटेशन पण चांगल्या प्रकारे होईल। म्हणजेच आपल्या हाताची ऊब लागून हा जो फर्मेंटेशनचा रेट आहे तो अजून वाढू शकतो। त्यामुळे शक्य झालं तर हातानेच याला अशा प्रकारे फेटून घ्या। शक्य होईल तर 5 ते 7 मिनिटांसाठी याला चांगल्या प्रकारे फेटून घ्या, जेणेकरून हे लाईट आणि एअरी होईल। आता याला आपण 7 ते 8 तासासाठी फर्मेंटेशनवर ठेवूयात। 7 ते 8 तासानंतर बघू शकतात बॅटर हे फुलून डबल झालेलं आहे। तुम्हाला मी चमच्याने दाखवते। बघू शकतात किती छान जाळी आलेली आहे।
तुम्ही या बॅटरला फ्रीजमध्ये 2 ते 3 दिवसासाठी देखील स्टोअर करू शकतात. तर आज मी या बॅटरचा वापर करून डोसा बनवणार आहे. याआधी मी इडली पण बनवलेली होती अशाच प्रकारे. तर तुम्हाला ती रेसिपी बघायची असेल तर मी चॅनलवर अपलोड केलेली आहे. तर डोसा बॅटरचा जो बॅटर असतो तो हलकासा रनी असतो, म्हणजेच थोडासा पातळ असतो. त्यामुळे मी इथे थोडंसं पाणी घालून याला मिक्स करून घेत आहे. आणि इडलीचं जे बॅटर असतं ते हलकंसं घट्टसर असतं. तर यामध्ये मी थोडंसं पाणी घालून याला पातळ केलेलं आहे. यामध्ये आता चवीनुसार मीठ घालूयात आणि याला मस्तपैकी फेटून घेऊयात. बघू शकता तुम्ही याची कन्सिस्टन्सी, जास्त घट्ट पण नाही, जास्त पातळ पण नाही. चला तर मग आता डोसे बनवून घेऊयात. तर मी येथे नॉनस्टिक पॅनचा वापर करत आहे, त्यामुळे तेल वगैरे मी येथे ऍड केलेलं नाही. फक्त पाण्याचे ड्रॉप मी येथे स्प्रिंकल केलेले, कापडाने पुसून घेतलंय आणि यावरती आपण आता डोसा बॅटर स्प्रेड करून घेऊयात. डोसा बॅटर युजली कसं स्प्रेड करता हे तुम्हाला माहितीच असेल. सेंटरमध्ये 1 चमचा टाका आणि साईडनी याला गोल गोल करत जा. मस्तपैकी आपला डोसा हा स्प्रेड होऊन जातो. ज्यावेळेस हा स्प्रेड झाला याला सुकू द्या, म्हणजे वरची लेअर ही वाळू द्या आणि त्यावरती हवं असेल तर तुम्ही तेल किंवा तूप लावू शकतात. ऑप्शनल आहे. वेट लॉस वर असाल तर हे स्किप देखील करू शकतात. डोसा स्प्रेड करताना आपल्याला गॅसचं टेम्परेचर खूप महत्वाचं आहे. मध्यम गरम तव्यावरती आपल्याला डोसा बॅटर स्प्रेड करायचा आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला डोसा हा परतून घ्यायचा आहे, म्हणजेच तो शिजून घ्यायचा आहे. सॉरी, काय म्हणतात याला, शेकून घ्यायचा आहे. बघू शकाल तुम्ही साईडनी हा डोसा आपोआप सुटायला लागेल आणि हा आपल्याला काढायला देखील खूप सोपा जाईल. बघू शकतात आपले डोसा किती मस्त झालेले आहे. छानसा कलर देखील आलेला आहे आणि हे खूपच टेस्टी आणि हेल्दी आहे. तुम्ही ही रेसिपी तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये एकदा तरी ट्राय करा. तुम्ही इतके फॅन होताल की तुम्ही दररोज दररोज हेच बनवाल. तर चला, डोसा तर झाले, आता यासोबत खाण्यासाठी चटणी बनवूयात. तर मी इथे बेसिक शेंगदाण्याची चटणी बनवत आहे. त्यासाठी मी इथे अर्धा कप शेंगदाणे, 2 टेबलस्पून डाळ्या घेतलेल्या आहे. याने आपल्या चटणीला बाइंडिंग खूप छान येतं. त्याचबरोबर इथे 1 कप हिरवी कोथिंबीर घातलेली आहे. सोबतच मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या घातलेल्या होत्या, परंतु क्लिप घ्यायला मी विसरले. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त हिरवी मिरच्या घालू शकतात. सोबतच 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं घातलेलं आहे. आता याला मस्त चटपटीत फ्लेवर देण्यासाठी मी इथे 10 ते 12 पुदिनाचे पानं घालत आहे. ऑप्शनल आहे, तुमच्याकडे नसेल तरी देखील ही रेसिपी खूप छान, म्हणजे ही चटणी खूप छान बनते. सोबतच येथे मी 1 चमचा साखर घातलेली आहे, याचा आंबट आणि गोडपणा मेंटेन करण्यासाठी. सोबतच चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि याच्यामध्ये आंबटपणा घालण्यासाठी मी येथे अर्धा कप दही घातलेला आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही लिंबूचा रस घाला किंवा आता कैरी सीझन मध्ये आहे तर तुम्ही कैरी देखील इथे घालू शकतात. कैरीने देखील ही चटणी खूपच मस्त बनते. आता याला आपण मस्तपैकी जाडसर इथे दळून घेऊयात मिक्सरवर. जास्त फाईन अजिबात तळू नका. ही चटणी अशी जाडसरच खूप छान लागते. चला तर मग आता एक तडका बनवून घेऊयात. तर त्यासाठी मी इथे एक पॅन घेतलेला आहे. त्यामध्ये मी 1 टेबलस्पून तेल घातलेलं आहे. मी इथे जास्त फॅन्सी तडका घालत नाही आहे, बेसिक तडका घालत आहे. तर येथे मी तडक्यामध्ये फक्त 1 टीस्पून मोहरी घातलेली आहे आणि हिंग घातलेला आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही येथे कढीपत्ता आणि लाल मिरची देखील घालू शकतात. आता हा गरम गरम तडका आपण लगेचच आपल्या चटणीमध्ये ओतून घेऊयात. बघा, तयार आहे आपली चटणी, म्हणजेच आपला डोसा पण तयार आहे आणि चटणी पण तयार आहे. मी या डोश्याला चटणी सोबत पेअर करत आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही याला लाल चटणी सोबत देखील पेअर करू शकता. तर बघा, तयार आहे आपला डोसा आणि चटणी. कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक कमेंट करा, जेणेकरून मला खूप जास्त मोटिवेट फील होतं. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपी सोबत. तोपर्यंत खात रहा आणि आनंदी रहा.